नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्टोरीज बाय ऐश्वर्या पवन या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाची झणझणीत अशी काळ्या मसाल्याची भाजी. त्यासाठी शेवग्याच्या शेंगा साधारण बोटा इतक्या लांबीच्या कट करून घ्याव्यात. नंतर त्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप छान आणि सोपी शेवग्याच्या शेंगाची भाजी होणार आहे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवावी व त्यामध्ये थोडं तेल टाकावं. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये धुतलेल्या शेवग्याच्या शेंगा टाका. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून सोनेरी होईपर्यंत शेंगा छान कलसून घ्या. आणि हो, हा माझा सगळ्यात पहिला व्हिडिओ आहे, त्यामुळे माझ्याकडून काही चुका झाल्या तर नक्की समजून घ्या. मी त्या चुका सुधारण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि माझ्या या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या, खूप जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता शेंगा छान सोनेरी रंग येईपर्यंत कलसल्या आहेत. आता त्यावर एक झाकण ठेवा व त्या झाकणामध्ये पाणी टाका. ते पाणी गरम झाल्यानंतर ते पाणी आपल्याला त्या शेंगामध्ये ॲड करायचं आहे. आता शेंगा ह्या पाण्यामध्ये 70 ते 80% शिजवून घ्या. शेंगा शिजेपर्यंत आपण मसाल्याची म्हणजेच वाटणाची तयारी करूया. तर वाटणासाठी आपण घेतलंय मिरची, लसूण, कोथिंबीर, सुकं खोबरं, कांदा, टोमॅटो आणि धनी. सर्वप्रथम तव्यावर कांदा टाकून व थोडंसं तेल आणि हळद टाकून कांदा छान सोनेरी होईपर्यंत परतवून घ्या. कांदा परततोय तोपर्यंत तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला अजून कोणकोणत्या रेसिपी बघायला आवडेल. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कांद्याचा रंग झाल्यानंतर तो बाजूला काढून घ्या. अशाच प्रकारे सुकं खोबरं देखील छान सोनेरी होईपर्यंत तव्यावर भाजून घ्या. आणि आपण ह्या रेसिपीसाठी जे साहित्य घेतलेले आहे आणि त्याचं प्रमाण हे मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकेल. धनेसुद्धा आपण थोडेसे तव्यावर भाजून घेतलेले आहेत. हिरव्या मिरच्या त्याही थोड्याशा भाजून घ्या. हे सगळे वाटणाचे पदार्थ आपण जेवढे छान भाजतो तेवढी भाजीला चव जास्त छान येते. टोमॅटो सुद्धा छान तव्यावर थोडेसे भाजून घ्या. आता हे सर्व वाटण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढा व ते बारीक त्याची पेस्ट करून घ्या. ती पेस्ट करण्यासाठी थोडं त्यामध्ये पाणी ॲड करा, म्हणजे ती पेस्ट एकजीव आणि छान बारीक होते. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे वाटण असं बारीक छान दळून घ्या. त्यानंतर गॅसवर कढई ठेवा. त्यामध्ये थोडंसं तेल टाका. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण बारीक केलेलं वाटण टाका आणि छान परतवून घ्या. थोडंसं वाटण शिजत आलं की त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट व अर्धा चमचा हळद टाका आणि छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्या. तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाका. मीठ थोडं विचार करून टाका, कारण की आधी आपण शेवग्याच्या शेंगा शिजवण्यासाठी मीठ वापरलेलं आहे. आणि ह्या मसाल्यात मी 1 चमचा मॅगी मसाला देखील ॲड केलेला आहे. तो पूर्णपणे ऑप्शनल आहे. आता थोडीशी कोथिंबीर टाका आणि ती सुद्धा फ्राय करून घ्या. आता मसाल्याला छान तेल सुटलं आहे. आता त्यामध्ये आपण आधी शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा व त्याचं पाणी हे दोन्हीही ॲड करा आणि व्यवस्थित हलवून घ्या. आता कमी गॅसवर भाजी छान उकळवून घ्या आणि कोथिंबीर टाकून छान गार्निश करा. झणझणीत अशी शेवग्याच्या शेंगाची काळ्या मसाल्याची भाजी तयार आहे. जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.
आणि अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी स्टोरीज बाय ऐश्वर्या पवन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.